नमस्कार. आज आपल्या नाश्ता सीरीजचा एपिसोड तिसरा आहे आणि आज आपण नाश्ता सीरीजमध्ये रेसिपी बनवतोय ती म्हणजे बेसन रव्याची इडली. ही इडली फक्त 15 मिनिटात बनवून तयार होते आणि नाश्त्यालाच नाही तर तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा ही इडली बनवून देऊ शकता. एकदम पौष्टिक आहे आणि त्यासोबतच ही इडली थंड जरी झाली ना, तरी एकदम छान लागते आहे अशी मऊसूत जाळीदार राहते. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी बाउल घेतलाय. आता यामध्ये इथे मी 1 वाटी रवा घेतलाय. तो रवा काढायचा. रवा बारीक मोठा कोणताही चालेल आणि त्यासोबतच ज्या वाटीने सुरुवातीला आपण रवा मोजून घेतलाय ना, त्याच वाटीने मोजून आपण यामध्ये पुढचं साहित्य घालणार आहोत. आता ज्या वाटीने रवा मोजून घेतला होता, त्याच वाटीने यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ घालायचं आणि अर्धी वाटी दही घालायचं. फक्त दही घेताना लक्षात ठेवा, दही जास्त आंबट असणारं वापरायचं नाही. आणि त्यानंतर त्याच वाटीनं यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं आणि आता हे सर्व साहित्य एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत छान असं मिक्स करायचं. यामध्ये अजिबात गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत. तर इथे पहा, सर्व साहित्य एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत मी छान असं एकसारखं मिक्स करून घेतलं आहे. छान स्मूथ असं बॅटर तयार झालंय. यामध्ये अजिबात गुठळ्या राहिल्या नाहीयेत. आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि हे बॅटर थोडा वेळ भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं. म्हणजे यातील रवासुद्धा छान फुलेल आणि हे बॅटर भिजतंय तोपर्यंत तुम्ही चटणी किंवा तुम्हाला इडलीसोबत खाण्यासाठी जे काही बनवायचंय ते बनवून घेऊ शकता. मी यासोबत खाण्यासाठी मस्त कांदा टोमॅटोची चटणी बनवली होती. त्याची रेसिपी हवी असेल तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. मी नक्की शेअर करेन. तर इथे पहा एक 10 मिनिटं हे बॅटर मी छान असं भिजवून घेतलं आहे. बॅटरची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. त्यासोबतच इथे बॅटर किती छान तयार झाले हेही तुम्हाला दिसतच असेल. त्यानंतर आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं. पुन्हा एकदा एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत हे बॅटर आपल्याला फेटून घ्यायचंय. म्हणजे हळदसुद्धा यामध्ये छान एकसारखी मिक्स होईल. आता यामध्ये हळद घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण हळदीमुळे रंग छान येतो आणि मुलांना मग इडली खायला सुद्धा आवडते. तर इथे पहा सर्व साहित्य म्हणजे मीठ आणि हळद बॅटरमध्ये मी मिक्स करून घेतलं आहे. त्यासोबतच इडलीच्या भांड्यामध्ये मी पाणीसुद्धा गरम करायला गॅसवर ठेवलं आहे. आता ही जी इडलीची भांडी आहेत ना, त्याला सुरुवातीला तेलाने ग्रीस करून घ्यायचं. हे काम आधीच करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच जे बॅटर आपण तयार केलं आहे, त्यामध्ये इनो घालायचा. कारण इनो घातल्यानंतर बॅटरमध्ये मिक्स केला की ॲक्टिव्हेट होतो आणि त्यासोबतच इनो ॲक्टिव्हेट असेल तर इडल्यासुद्धा छान जाळीदार होतात, फुलतात आणि मऊसूद राहतात. तर इथे पहा या इडलीच्या भांड्यांना सुद्धा मी तेल लावून घेतलं आहे. आता जे बॅटर आपण तयार करून घेतलं आहे ना, ते पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. त्यानंतर आता यामध्ये अर्धा चमचा इनो घालायचा आणि एक अर्धा चमचा फक्त इनोवरती पाणी घालायचं. म्हणजे इनो छान ॲक्टिव्हेट होतो आणि आता एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत इनोसुद्धा या बॅटरमध्ये मिक्स करायचा. इनो बॅटरमध्ये छान एकसारखा मिक्स झाला, की बॅटरची कन्सिस्टन्सी आणि टेक्स्चरही मी तुम्हाला दाखवतेच. तर इथे पहा, इनो मी बॅटरमध्ये छान एकसारखा मिक्स करून घेतला आहे. पहिल्यापेक्षा आत्ता बॅटर तुम्ही पाहू शकता छान फुललं आहे. त्यासोबतच बॅटरचं टेक्स्चर आणि कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही पाहिलीच. छान फ्लफी असं हे बॅटर तयार झालं आहे. आता ज्या इडलीच्या भांड्याला आपण तेल लावून घेतलं होतं, त्यामध्ये एक-एक पळी हे बॅटर सोडून घ्यायचं. राहिलेल्या भांड्यांमध्ये सुद्धा याच पद्धतीने मी बॅटर घालून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. आणि हे सुद्धा लक्षात ठेवा, इडलीचं जे मोठं भांडं आहे त्यामध्ये सुद्धा पाणी आधीच उकळायला ठेवायचं. इडली पात्रामध्ये इडली भरून झाली, की लगेच भांड्यामध्ये ठेवायची. म्हणजे इनो ॲक्टिव्हेट आहे तो तसाच राहतो आणि इडली छान फुलते, जाळीदार होते. तर इथे पहा, राहिलेल्या सर्व इडली पात्रामध्ये सुद्धा हे बॅटर मी भरून घेतलं आहे. त्यासोबतच इडलीच्या भांड्यामध्ये जे पाणी उकळायला ठेवलं होतं, ते पाणीसुद्धा छान खळखळून उकळलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आता ज्या इडलीच्या पात्रामध्ये आपण बॅटर भरलं आहे, ते इडली पात्र एक-एक करून या भांड्यामध्ये ठेवायचं. आता या ठिकाणी इडली पात्र भांड्यामध्ये ठेवताना सुद्धा एक तुम्हाला ट्रिक सांगते, म्हणजे खालच्या पात्रामधली इडली ओलसर होत नाही. तर इडलीच्या पात्राला जे मध्ये होल आहेत ना, ते खाली एक पात्र ठेवलं, त्याच्यावरती दुसरं पात्र ठेवताना ज्या ठिकाणी इडली आहे, त्याच्यावरतीच ते ठेवायचं. म्हणजे छान वाफ लागते आणि जमा झालेलं पाणीसुद्धा निघून जातं, इडलीवरती पडत नाही. तर इथे सर्व इडली पात्र भांड्यामध्ये ठेवून घेतली आहेत. आता इडली पात्राचं झाकण लावायचं आणि 10 मिनिटं मध्यम आचेवर ही इडली स्टीम करून घ्यायची. तर इथे पहा एक 10 मिनिटं झाले आहेत आणि झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता इडली छान फुलली आहे. त्यासोबतच इडलीला टेक्स्चर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आले. आता ही इडली व्यवस्थित स्टीम झाली आहे का ते चेक करायचं असेल तर काय करायचं, एखादी टूथपिक घ्यायची किंवा अशा पद्धतीने सुरी घ्यायची. सुरी इडलीमध्ये घालायची आणि ते तुम्ही पाहू शकता सुरी एकदम क्लीन बाहेर आली आहे म्हणजे इडलीसुद्धा छान अशी स्टीम झाली आहे.
आता गॅस बंद करायचा. इडलीच्या भांड्यामधून ही इडली पात्र बाजूला काढायची आणि पूर्णपणे थंड करून घ्यायची. इडली पात्र थंड झाली, की आता या इडल्या आपण काढून घेऊयात आणि तुम्ही पाहू शकता अगदी सहज इडली पात्रापासून इडली वेगळी होतीये आणि परफेक्ट जाळीदार आणि मऊसूद अशी इडली बनून तयार झाली आहे. इडली पात्र थंड करून त्यामधून इडल्या काढून घेतल्या, की इडली इडली पात्राला चिटकत नाही, अगदी व्यवस्थित निघते आणि तुटत सुद्धा नाही. आता राहिलेल्या इडली पात्रामधून सुद्धा इडली काढून घेऊया आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. तर इथे पहा सर्व इडली पात्रामधून इडली मी काढून घेतलीये. आता ही इडली मी तुम्हाला तोडून दाखवते. आतून सुद्धा तुम्ही ही इडली पाहू शकता. छान जाळीदार तयार झालीये आणि अगदी मऊसूद सुद्धा. या इडलीसोबत सांबर सुद्धा छान लागतं किंवा नारळाची चटणी. इथे मी कांदा टोमॅटोची चटणी बनवली आहे, ती सुद्धा तुम्ही बनवू शकता. तर आता सकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफीला काय बनवायचं हा प्रश्न पडत असेल, तर एकदा झटपट होणारी ही रवा बेसन इडली नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा. अशाच रेसिपीज पाहायच्या असतील तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या कुक विथ सरिता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच साध्या, सोप्या, नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.